आणि आता सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे सलमान खानला हायकोर्टाचा दिलासा मिळालेला आहे। अब्दुल रशीद सलमान खान उर्फ अभिनेता सलमान खानला अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टानं बजावलेला समन्स कोर्टानं रद्द केलेला आहे। एफआयआर रद्द करण्यात आलेली असून न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठानं हा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे अंधेरी कोर्टाचा समन्स रद्द करण्यात आलेला आहे। अभिनेता सलमान खान याला अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टानं समन्स रद्द केलेला आहे, तर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठानं हा निर्णय दिलेला आहे। सलमान खानच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होती। पादचाऱ्यावर हल्ला करून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली होती। तर आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत, थेट प्रशांतकडे जाणार आहोत। प्रशांत, आपण पाहतोय आताची ही मोठी बातमी आहे, सलमान खानला हायकोर्टाचा दिलासा मिळालेला आहे। मिताली, आपल्याला माहिती आहे की 2001 सलमान खान सायकलवर जात असताना अंधेरी भागामध्ये एका पादचाऱ्यावर त्याने हल्ला केला होता। अर्थात पादचारी त्याचं शूटिंग करत होता, अशोक पांडे म्हणून व्यक्ती, आणि त्यावेळेस ती शूटिंग करत असताना असा राग आला म्हणून सलमाननं आणखीन त्याच्या अंगरक्षकांनी त्याला शिवीगाळ केली होती आणि मारहाण केली होती। अशा प्रकारची तक्रार अशोक पांडे यांनी दाखल केली होती। याच प्रकरणामध्ये अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टानं सलमान खानला समन्सही बजावलं होतं आणि यातच त्या दाखल प्रशांत, तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। तर आपण पाहतोय अंधेरी कोर्टानं समन्स अभिनेता सलमान खानचा समन्स रद्द केलेला आहे आणि त्याचबरोबर एफआयआर देखील रद्द केलेला आहे। आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरातल्या किराडपुरा भागात 2 गटात हाणामारी झाली आणि या वादानंतर परिसरामध्ये दगडफेक करत काही गाड्या जाळण्यात आलेल्या होत्या। तर या समाजकंटकांकडून पोलिसांचं वाहनही पेटवून देण्यात आलं आणि आता या राड्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। संभाजीनगरमधील वातावरण जाणीवपूर्वक बिघडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उबाठा गटाच्या नेत्यांकडून करण्यात येतोय। तर विरोधकांनी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा शहरात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन पालकमंत्री भुमरेंनी केलंय। करायचं तुम्ही आणि विरोधी पक्षावर आरोप करायचे। ज्या मोर्चाला रॅलीला परवानगी याच्यात सहभागी व्हायचं तुम्ही, हिंदूंना उचवायचं तुम्ही, आणि आम्ही राजकारण करतो म्हणायचं। हिंदू आणि मुसलमानामध्ये विष पेरण्याचं काम चालू। मी 1 महिन्याने सांगतो की यांना दंगल घडवायची या शहरात, एमआयएमला आणि भारतीय जनता पार्टीला। काल सुद्धा जी संभाजीनगरला जी परिस्थिती निर्माण झाली, हे सुद्धा सरकारचं अपयश आहे आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं ही या सरकारची इच्छा आहे आणि त्यासाठी मिंदे गटाच्या अनेक टोळ्या काम करतात। विरोधी पक्षाचं हे काम आहे, कोण आरोपी आहे हे लगेच समोर येतील आणि त्यांच्यावर कारवाई होईल, मग ते कोणाचे असून द्या। पण मला असं वाटतं विरोधी पक्षांनी याला राजकीय स्वरूप देऊ नये। सध्या सर्व समाजाला शांततेचं विरोधी पक्षांनी आवाहन करावं अशी मी आपल्याला विनंती सगळ्याला करतो। तर मुंबई गोवा महामार्गावरील 42 किलोमीटरच्या कॉन्क्रीट मार्गिकेच्या बांधकामाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन पार पडलंय। खारपाडा टोल प्लाझा इथं भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। तर मुंबई गोवा महामार्गाची दशा पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी खंत व्यक्त केली आहे। डिसेंबरच्या आत मुंबई गोवा महामार्ग रस्ता पूर्ण होईल यासाठी मी वैयक्तिक लक्ष देणार आहे असं गडकरी म्हणाले। तसंच कोकणमध्ये भूसंपादन करताना अनेक अडचणींना समोर जावं लागलंय। तर मी नागपूरमधले सगळे रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण केलेलं असून नागपूरच्या रस्त्यावर एकही खड्डा तुम्हाला दिसणार नाही आणि त्यामुळे राज्यातील सगळ्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं पाहिजे असं गडकरी म्हणाले। सगळेजण सहकार्य करा आणि एकदा डिसेंबरच्या ते काम आपण पूर्ण करून टाकू। रत्नागिरी जिल्ह्यातला आरोली काटेवर काटेमाकड इथलाही कॉन्ट्रॅक्टर आता आम्ही टर्मिनेट केला, नवीन काम दिलेलं आहे। एक जर आहे तिथे त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं का तुला बरबाद केल्याशिवाय राहत नाही, सगळे कामं बँक गॅरंट्या जप्त करायच्या आधी दिले, त्याला
त्याला स्वतः समजावून सांगितलं 4 वेळा की तू काम सोडून दे, पण तो काही ऐकत नाही. आता ते स्वाभाविकपणे परशुराम घाटातील भूसंपादन प्रक्रियेमध्ये अडचणी होत्या, त्यामुळे कामाला विलंब झाला होता. पोलिसांच्या मदतीने जमिनीचा ताबा घेऊन काम हाती घेण्यात आलं, ती पण पूर्ण होईल. नेटवर्क 18च्या रायझिंग इंडिया कॉन्क्लेव्हमध्ये नेटवर्क 18 ग्रुप एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुलाखत घेतली आहे. 2047 मध्ये भारत जगात नंबर 1 बनेल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केलाय. आणि या मुलाखतीत शहा यांनी काँग्रेस, राहुल गांधी आणि विरोधकांचा खरपूस समाचारही घेतला. काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शहा यांनी केलाय. यावेळेस शहा यांनी राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मोदी आडनावाबाबतच्या वक्तव्यांचाही समाचार घेतलाय. राहुल गांधी अहंकारी असल्याची टीका शहा यांनी केली आहे. तर राहुल गांधींनी सावरकर आणि ओबीसी समाजाचा अपमान केल्याचं शहा यांनी म्हटलंय. राहुल गांधींना माफी मागण्यात काय अडचण आहे असा सवालही शहा यांनी उपस्थित केलाय. तर विरोधकांच्या एकजुटीची अमित शहा यांनी खिल्ली उडवली आहे. सगळे विरोधक टीआरपीसाठी एकत्र येत असून पंतप्रधान मोदींना विरोध हाच त्यांचा अजेंडा असल्याचा आरोप शहा यांनी केलाय. विरोधक एकत्र आले तरी 2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदी विराजमान होणार असा दावाही अमित शहा यांनी केलाय. कन्विक्शन पर स्टे लेने के लिए अपील भी नहीं की है. ये किस प्रकार की एरोगेंसी है? आपको फेवर चाहिए, आप मेंबर पार्लियामेंट बने रहना चाहते हो और अदालत के सामने भी नहीं जाओगे? ये किस प्रकार की एरोगेंसी है? कहां से जनरेट होती है ये एरोगेंसी? कहां से जनरेट होती है? ये लोकतंत्र जब लालू जी डिस्क्वालीफाई हुए तब खतरे में क्यों नहीं पड़ा? अभी एनसीपी के एक सांसद डिस्क्वालीफाई हुए थे, मोहम्मद फैजल जी, तब क्यों खतरे में नहीं पड़ा? श्रीमती कुमारी जयललिता जब डिस्क्वालीफाई हो गई थी तब खतरे में क्यों नहीं पड़ा? सिर्फ गांधी परिवार से ही खतरा खड़ा होता है क्या? ये तो 17 लोग डिस्क्वालीफाई हो चुके हैं भैया, और ये देश का कानून है जो बदल सकते थे, आप आपने फाड़ दिया नॉनसेंस कर कर. अब काहे को छाती पीट रहे हो भाई? गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेकदा अवकाळीसह गारपिटीनं हजेरी लावल्यामुळे बळीराजा नामोहरम झालाय. आणि यातच पुन्हा एकदा अवकाळी संदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते. आता मार्चचा शेवटही अवकाळी पावसानंच होणार आहे. 30 आणि 31 मार्च तसंच 1 एप्रिल रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह कोकणातील 4 जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 30 आणि 31 मार्चला ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवलेली असून सोबतच खान्देश, नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे. तर हवामान खात्यानं सुरुवातीलाच दिलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची हजेरी तिथं लावलेली असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर पाऊस पडलाय. विशेष म्हणजे जिल्ह्यात 3 दिवस आधीच कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसानं हजेरी लावली होती आणि त्यामुळे कडधान्य पिकासह भाजीपाला पिकांचं खूप मोठं नुकसान झालं. तर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यापासून थेट ट्रॅक्टरमधूनच कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. याआधी फक्त गोण्यांमधून आणलेला कांदाच बाजारात व्यापाऱ्यांकडून खरेदी केला जात होता आणि त्यामुळे कांदा काढणीनंतर कांदा गोण्यांमध्ये भरून शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणावा लागत होता. दरम्यान धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत खुला कांदा खरेदीस सुरुवात झाल्यानं आता शेतकरी थेट आता ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्येच कांदा विक्रीसाठी आणतायत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि मजुरी देखील वाचत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. तर इंधन आणि गॅस दरवाढीनंतर आता ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रात सामान्यांना वीज दरवाढीचा मोठा शॉक बसण्याची शक्यता आहे. महावितरणानं 1 एप्रिलपासून वीज दरामध्ये 37% मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय.
आणि ज्यामुळे सर्वसामान्यांच्या वीज बिलात सरासरी ₹2.55 प्रति युनिट दरवाढ होऊ शकते। या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून लवकरच निर्णय अपेक्षित असून 1 एप्रिलपासून राज्यात नवे वाढीव वीज दर लागू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता आधीच महागाईनं होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा मोठा शॉक बसण्याची शक्यता वर्तवली जाते। तर महावितरणाकडून वीज नियामक मंडळाकडे पुढील 2 वर्षांसाठी प्रस्तावित करण्यात आलेली दरवाढ ही त्वरित मागे घेण्यासाठी स्थानिक आक्रमक झाले। दरवाढी विरोधात पिंपरी चिंचवडमधील शेकडो लघुउद्योजकांनी महावितरणाच्या कार्यालयाबाहेरच वीज बिलाची होळी केली आहे। प्रस्तावित वीज दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांबरोबरच उद्योजकांनाही बसणार आहे। तर विजेचे दर आणखी वाढल्यास आम्हाला कंपन्यांसह इतर राज्यात स्थलांतरित व्हावं लागेल असा इशारा त्यांनी दिला। आपली प्रमुख मागणी आहे की ही जी प्रस्तावित दरवाढ आहे ही त्वरित रद्द करावी आणि महावितरणला जे 60,000 रुपये लागतात ते सरकारने सबसिडी रूपात त्यांना दरवर्षी 15,000 रुपये करून त्यांना द्यावेत आणि हा भार उद्योजकांवर किंवा सामान्य ग्राहकांवर किंवा व्यावसायिकांवर टाकू नये। विष प्यायल्यामुळे मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणासाठी नाशिकमधील एक महिला डॉक्टर देवदूत ठरली आहे। तर या महिला डॉक्टरनं गरोदर असूनही जीवाची बाजी लावत तरुणाला जीवदान दिलंय। नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यामधील म्हाळसाकोरे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीनं प्राथमिक उपचार करण्यात आले। मात्र रुग्णाची स्थिती गंभीर असल्यानं त्याला तातडीनं निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचविण्याची गरज होती। रात्रीच्या वेळेस वाहनांची उपलब्धता देखील नव्हती। अखेर रुग्णवाहिका चालक रजेवर असल्यानं गर्भवती असतानाही महिला डॉक्टरनं कुठलाही विचार न करता रुग्णवाहिका चालवत नेली आहे। आणि बातमीचा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी कौटुंबिक कलहाप्रकरणी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि कुटुंबियांना 3 एप्रिलला हायकोर्टात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले। नवाज आणि त्याची पत्नी झैनब, दोन्ही मुलं आणि भाऊ शमशुद्दीन यांना कोर्टात हजर राहून आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश देण्यात आलेत। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या दालनात ही सुनावणी होणार आहे। तर पत्नीनं मुलांना जबरदस्तीनं दुबईहून इथं आणून आपल्याला भेटण्यास मनाई केल्याचा आरोप केलाय। पत्नी झैनब आणि भाऊ शमशुद्दीन यांचा नवाजवर प्रतिआरोप आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी रामनवमी निमित्तानं बुलेट सफारी केली आहे। नवनीत राणा यांनी आज रामनवमीच्या दिवशी हा खास व्हिडिओ शेअर केलाय। खासदार नवनीत राणा यांनी काळा ड्रेस परिधान करून भगवा फेटा बांधून बुलेट सवारी केली आहे। सध्या मुंबई, दिल्ली आणि अयोध्या तसंच अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचे हिंदू शेरडी नावाचे बॅनर्स लागलेले असून 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्तानं अमरावती इथं हजारो लोकांच्या उपस्थितीत भव्य हनुमान चालीसाचं पठण त्या करणार आहेत। आणि या बातमीचा पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।